केलं अशा असताना गरीब मराठ्याला या राजकीय पक्षाने उमेदवारी दिली आहे का ते सांगावं। गरीब मराठ्याला उमेदवारी दिली आहे की करोडपती असणारा मराठा आहे त्याला असणारा उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून आम्ही असणारा म्हणतोय या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि राजकीय पक्ष वंचित आघाडी सोडून हे 169 कुटुंबाने कैद केलेलं आहे हे आपण लक्षात घ्या। आणि म्हणून उमेदवार ह्या बाजूने आला काय आणि उमेदवार त्या बाजूने आला काय हा त्या कुटुंबातलाच येतो अशी असणारी परिस्थिती आहे। एक ठरवलं पाहिजे, एक आपण ठरवलं पाहिजे की उमेदवार हा कुटुंबातला असेल, हा राखीव मतदारसंघ आहे याची मला जाणीव आहे। आणि म्हणून काँग्रेसने कुटुंबाचं राजकारण करता येत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन नाही। म्हणून अशा असणाऱ्या उमेदवार उभा केला आहे की ज्याची व्हॅलिडिटी ही पुन्हा चॅलेंज केल्या जाईल आणि नव्यानं निवडणुका होतील अशी असणारी परिस्थिती आहे। मी असणारा विचारतो, तुम्ही इथे असणाऱ्या चर्मकाराला का उमेदवारी दिली नाही? अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत, मला माहिती आहे की ज्यांची मागणी होती, जिल्ह्याचे उमेदवार होते त्यांना मागणी होती पण त्यांना दिली नाही। आता असणारा घराणेशाहीच्या माध्यमातून पुन्हा राखीव जागा या आपल्या ताब्यात राहिल्या पाहिजे। तो खासदार आपल्या इशाऱ्यावरती नाचला पाहिजे अशा रीतीची असणारी व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते। आपल्यासमोर सगळ्याच गोष्टी आहेत, मी काही बोलत नाही। भारतीय जनता पक्षाचं असणारं सरकार आपण असणारं म्हटलं तर सोनिया गांधींनी एकदा असणारा गुजरातच्या निवडणुकीमध्ये 2012ला मोदीला असणारा मौत का सौदागर त्यावेळेस म्हणाले होते। आज ह्याच सोनिया गांधींना असणारं संधी आली की जे मौत का सौदागर म्हणून असणारा मोदीला संबोधलं होतं ते खऱ्या अर्थाने आता मोदी मौत का सौदागर झालेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे।